आहार विहार सब चांगला ठेवलाच पाहिजे. आणि तसेच आपल्याला मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचे की आपल्या जीवनातले 3 गुरु कोण आहेत. मला वाटतं तुम्हाला सांगता येईल, मला सांगायची गरज लागणार नाही. ते महत्त्वाचे आहेत आणि तेच तुमच्यासाठी देवासारखे तुमच्या पाठीशी असतात. त्या 3 गुरूंचे नाव सांगा मला. कोणी 1-2 जण सांगितलं तरी चालेल. येस, एक नाही, हे 3 गुरु आहेत ना, तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. जगात कुठेही गेला तर हा 3 गुरु मनापासून आणि तुमचं चांगलं विचार करणारे हे 3 गुरु असतात. त्याच्यासाठी त्यांच्या आभार एक आपल्याला देवी देणगी लाभलेली असते. आई वडील आणि गुरु ह्याच्यापासून आपण घडत असतो, वाढत असतो. इतर समाज आहेच आपला, पण ते वेगळं झालं. पण खरं मनापासून जो चांगला विचार करणारे हे आपले गुरु असतात, आपले आई वडील असतात. हे की नाही, त्याच्यासाठी मुलांनी लहान वयापासूनच आपल्याला चांगली सवय लागणं गरजेचं आहे की नाही. म्हणून इथून सुरुवात होते. आपल्याला म्हटलं चला आता मी बोलली, चला तुम्हाला उद्या काय बनायचं हे मला तुम्ही सांगाल, पण त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी ते आत्ताचं खरं वय असतं तुमचं. आणि कसं खेळणं बागडणं त्या गोष्टी झाल्याच आहेत, त्या तर केल्याच पाहिजे. त्या दृष्टीने परत पुढे जाऊन आपल्याला काय बनायचंय, काय करायचंय, त्याच्यासाठी आपले विचार, आचार आणि आपली संगत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हे की नाही, आपण कसं विचार करतो, काय बोलतो, काय करतो, आपली संगत कुणाशी आहे, चांगली आहे वाईट चांगलं हे आपल्याला कळायला गरजेचं असतं. त्याच्यासाठी आपली संगत आपण चांगलं असलं पाहिजे. आपण प्रामाणिक राहायचं, आपण एक सत्याची बाजूनी राहायचं. कधी खोटेपणा कधी आयुष्यात करायचा नाही, कारण खोटेपणा कधी उघड येतो. तुम्ही बघा, आपल्या मनाला सुद्धा कधी एखाद्या आपल्या मित्राला वगैरे थोडंसं एक मनात खोटंसं बोललो आपण तरी आपल्या मनात राहते की नाही, अरे आपण त्याला खोटं बोलले, पण वरवरून आपण दाखवतो अरे असं नाही रे, तसं नाही, कुठेतरी खोटं बोलल्यानंतर मनात राहतं. तो मनाचा जो परिणाम असतो तो आपल्या शरीरावर होतो, आपल्या वागण्यावर, आपल्या पुढच्या फ्युचरवर सुद्धा होऊ शकतो. पण ती सवय हळूहळू वाढत जाते की नाही. त्याच्यासाठी कधी खोटेपणा करायचा नाही, कधी चांगल्या सवयी लावून घ्यायच्या. असं हे वातावरण आहे. आता कसं स्पर्धेचं युग आहे की नाही, आणि प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, हे की नाही. त्याच्यासाठी आता अनेक कुठली गोष्ट आहे ती तुम्हाला जे अभ्यास करायचा आहे. प्रत्येकाला त्या शाळेत सांगितलं तर मला वाटतं 5 वर्षाचं झालं की आपल्याला अभ्यासाची सुरुवात होते प्रत्येकाची, की नाही. पुस्तक हातात येतं. पूर्वीच्या काळी मला वाटतं पहिलीपासून खरी शाळा सुरू व्हायची. आणि आपल्याला लहानपणापासून बघितलं तर पहिलीपासूनचा आपला आयुष्य आठवतं आपल्याला. बघा तुम्ही, कारण आता त्याच्या आधीच आपल्याला काय कळत नसतं आपण लहानपणी काय केलं. पहिलीपासून जे पुढे आपल्याला जे आठवतं ते आपलं आयुष्य असते, आहे की नाही. तर अभ्यास करायचा. आता कसं मोबाईलचं युग आहे, मोबाईलशिवाय आपण राहू शकतो का. मोबाईल हे जीवन झाले, गरज झाली. पण ते कसं त्याचे दोन प्रकार आहेत. त्याचा एक दुष्परिणाम होऊ शकतो आणि चांगला फायदाही करून घेता येतो. ते कारण मोबाईलचं आपल्याला काय घ्यायचं ते आपण ठरवलं पाहिजे की नाही. मोबाईल त्यामध्ये खूप चांगलं जगाचं ज्ञान आहे. मोबाईल हा वाईट नाहीच आहे असं मी का म्हणेन, कारण त्याच्यापासून तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे, पण ते कसं मिळणार आहे ते तुमच्या घेण्यावर आहे. तुम्ही जर टाइमपाससाठी आणि याच्यासाठी जर त्याचा वापर केला तर तुम्हाला काय होणार, तुमचा वेळ जाणार, मला चांगलं काही मिळणार नाही. त्यामुळे मोबाईल जरी वापरला तरी त्याच्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. आपण काय करतो, त्याच्यातून काय बघतो, चुकीचं काय बघतोय का, त्याच्यातून चुकीचा संदेश काय आपण घेतोय का, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोबाईल वापरा पण त्याला नियंत्रण ठेवा, पण त्यातून चांगलं शिका, चांगलं घ्या. मोबाईलमधलं नॉलेज हे महत्त्वपूर्ण नॉलेज आहे, पण त्याच्यात वाईट गोष्टी खूप आहेत. असं घडून जातं ना की आपण करतोय त्याच्यात आपल्याला आहे चांगली संधी, परंतु आपण कुठेतरी आपल्याला अपयश येईल का, कुठेतरी मनाला कधीतरी होऊन जातं. बघा एवढी स्पर्धा आहे, मी टिकेल का ह्या स्पर्धेत, त्यावेळेस कुठेतरी दुसरं ऑप्शन म्हणून आणि त्या फोकस बरोबर अजून दुसरं काहीतरी जोडीला असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमची मानसिक तयारी पण असणं गरजेचं आहे. त्यामुळे विविध क्षेत्रामधलं वातावरण बघून तुमचं करिअर निवड झाली पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही एकच म्हटलात हो होणार ना, मी म्हणत नाही की तुम्ही होणार नाही, तुम्ही डॉक्टर इंजिनियर सगळं करणार, पण पुढे जाऊन वेगवेगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळे जॉब्स आहेत, त्याकडे लक्ष द्या. कुठलंही काम ही छोटं नसतं, ते आपल्या करण्यावर असतं. आपण बेस्ट केलं की ते काम ही बेस्ट दिसतं.
तर आपण कुठलं काय घेतो त्याच्यात आपण 100% बेस्ट दिलं ना तर आपल्याकडे बघून अजून 10 जण त्या कामामध्ये आवड निर्माण होऊ शकते त्यांची. त्यामुळे कुठलंच काम छोटं समजू नका. तुम्ही डॉक्टर इंजिनियर जरूर बना, पण त्याच वेळेस इतर जी मुलं आहेत ती सगळीच डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही. त्यांनी निवडताना योग्य पद्धतीने पुढे जाऊन करिअर निवडा आणि त्या करिअरची निवड करताना तुम्हाला गुरु सांगते, शिक्षक असतात, तुम्हाला पॅरेंट्सच पाठीशी असतात. पण एक टप्पा 10वी भरायचा येतो की नाही त्यावेळी तुमची मानसिकता तयार झाली पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचंय. आणि बाहेरचा सगळ्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे समाजातला, पण ते आपण कुठे टिकेल आपण हे करायचं म्हणतोय पण आपण तिथे टिकेल का नाही. टिकलो तर खचून नाही जायचं, कधी खचायचं नाही. मनाने खचलं ना की माणूस काही करू शकत नाही. आपली जिद्द ठेवायची. जर आपल्या इथे नाही आपल्या थोडंसं फेलर वाटलं की आपण जरा थोडंसं कमी पडतोय का तर दुसरं क्षेत्र निवडायची क्षमता पण आता ह्या पिढीला आताच्या क्षणाला गरजेची आहे. कारण पूर्वीचा काळ वेगळा होता. त्यावेळेस नोकऱ्या मिळत होत्या कमी शिक्षणामध्ये आणि 5वी 6वी पर्यंत शिक्षकांना नोकरी मिळत होती गव्हर्नमेंट. आता तसं आहे का नाही की नाही. आता तुम्हाला खूप शिकून सुद्धा नोकरीसाठी एका जॉबसाठी हजारो लाखो मुलं येतात. योगा म्हणा हे कुठे तर ठेवलंच पाहिजे. पण करिअर निवडताना तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या काळाचा विचार करून तुम्ही आत्ता तुम्हाला कशात आवड आहे त्याच्यात तुम्ही अभ्यास करा मजबूत आणि आपले आपले करिअर प्रत्येकाने वेगवेगळं निवडा. जे आवडतं जे आपण बेस्ट करू शकतो ते निवडा, काही हरकत नाही. पण समाजातलं सगळं वातावरण बघून तुम्ही कुठेही जा तर बेस्ट करा अशी मानसिकता ठेवा आणि तशी तयारी ठेवा. मग बघा तुम्हाला वाटेल की अरे आपण म्हणत होतो हे बनायचंय पण आपण ह्याचं सुद्धा खूप छान झालं यशस्वी झालो. आणि मग अशी मानसिकता ठेवा की आता कसं मी तुम्हाला म्हणणार नाही की हा इंजिनियर हा डॉक्टर होणार नाही, पण प्रत्येकाने अशी मानसिकता ठेवायची की जरी आपल्याला काही अपयश आलं तरी सुद्धा आपण दुसऱ्या मार्गाने यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट मनात धरून राहिलं पाहिजे का तर आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला जे बसून आहे आजकाल कुणी बसून राहत नाही. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी करायचंय. आता पहिल्यासाठी दिवस नाहीये. तुमचे आई बाबा तुमच्यासाठी किती करतात की नाही कष्ट करतात, पैसा तुमच्या शिक्षणासाठी खर्च करतात आणि पुढे तर तुम्ही मोठे हो काहीतरी चांगलं बनावं असं वाटते की नाही. म्हणून जे काय असेल ते त्यांच्या वातावरणानुसार बेस्ट करायचं, काही घाबरायचं नाही, काही नाही. छान आणि आरोग्य आहार सगळं व्यवस्थित ठेवलं. आजकाल मला वाटते प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट लगेच मिळते की नाही. आई वडील काही करून तुम्हाला देतात त्याची किंमत ठेवली पाहिजे. कारण आपल्या आईवडील आम्हाला मिळालं नाही म्हणून आमच्या मुलाला आम्ही कमी पडू देणार नाही ही आईवडिलांची मानसिकता असते. त्याची जाण ठेवून आम्ही आईवडिलांसाठी म्हणण्यापेक्षा आम्ही चांगलं काहीतरी करू आणि चांगलं बनू ज्याने माझ्या आईवडिलांची माझ्या गुरुची मान उंचावेल आणि आम्हाला आमच्यामुळे आमच्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याची मानसिकता ठेवा आणि नक्कीच तुम्ही यशस्वी बनाल. आणि आपल्याकडे हे मार्गदर्शन आता आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो सतत तुम्हाला ते डोक्यात असते मार्गदर्शन. शाळेतून असतं, घरातून असतं, हे असतो. कारण ते कशासाठी असतं त्याला हे म्हणायचं नाही की अरे बोर करतायत वगैरे असं नाही. कुठेतरी तुम्हाला चांगलं आता सांगतायत असा वेळ आता कुणाकडे नाहीये पण की बाबा तुम्हाला कुणी तर जवळ बसून सांगेल. आई वडील आणि गुरु याच्याशिवाय तुम्हाला कुणी सांगणार नाही. बाहेरचं वातावरण खराब आहे. बाहेर आता सध्या ना मला वाटतं बऱ्याचशा मुलांना तर बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि पहिली गोष्ट तर व्यसनापासून दूर राहायचं. कुठलंही व्यसन असेल तर आपल्या अभ्यासाचं ठेवा, ध्येयाचं ठेवा, चांगल्या गोष्टीचं ठेवा आणि चांगल्या चांगल्या गोष्टी ठेवा. वाईट गोष्टीपासून हात लांब ठेवा. जवळ तुम्हाला वाईट गोष्टीची जर तुम्हाला हे लागलं तर तुमचं आयुष्य बर्बाद आहे आणि पुढे तुम्ही काही करू शकणार नाही. व्यसन हे खूप वाईट गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचं व्यसन हे तुम्हाला ध्येयापर्यंत तुमच्या पोहोचवल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा आणि तशी तुम्ही वाटचाल करा. आणि अभ्यास म्हणजे नुसता अभ्यासच नाही, तुम्ही खेळा. प्रत्येक कुणी खेळामध्ये कुणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करा. एकाच ह्याच्यामागे धावू नका. अनेक गोष्टीमधनं तुम्ही ज्याच्यात परिपूर्ण व्हाल त्याच्यातून तुम्ही करिअर तुमचं घडेल. त्यामुळे करिअरकडे बघताना फोकस एकाकडे ठेवला तरी सुद्धा तुमच्या आवडी जपा. त्याच्यातून सुद्धा उद्या फ्युचरमध्ये करिअर होऊ शकतं हे पण डोक्यात ठेवा. आणि पहिली गोष्ट आई वडील आणि गुरूंचं 100% ऐका. ते कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही हे लक्षात ठेवा. आणि
10वी-12वीला करिअर निवडताना तुम्हाला कुठलंही दडपण येणार नाही, तुम्हाला कुठलाही मानसिक ताण येणार नाही. असं तुम्ही घडा आणि जसं तुम्ही पुढे तुमचं चालू ठेवा, नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि मी आता बोलते कारण आता कसं घरात मुलं आई वडील सांगायला ते काय रे तू असं बोलतेस, सारखं मला सारखं सांगतच असते, असं कर तसं कर, त्याला कधीही हे करायचं. ते आई आपल्या चांगल्यासाठी सांगते, वडील चांगल्यासाठी सांगतात, गुरु म्हणतात अभ्यास करायला चांगलं वळण लावतं, ते चांगल्यासाठी घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं नाही. आपल्यासाठी ते झटतायत हे डोक्यात ठेवायचं. नक्कीच तुम्ही यशस्वी होणार आहात हे डोक्यात ठेवायचं. अपयश जरी आलं तरी खचून जायचं नाही, ही महत्त्वाची गोष्ट. आणि कष्ट केलं पाहिजे, तुम्हाला कष्ट करावं लागणार, तुम्हाला अनेक अडचणी येणार, संकट येणार, त्याच्यावर मात करण्याची तुमची मानसिकता पण असली पाहिजे. नुसतं तुम्ही काहीतरी अपयश आजकाल मुलांना तुम्ही सगळ्या थोडं काय झालं की स्वार्थेवर होतात, चिडचिड होतात, काही जण तर चुकीची पावलं उचलतात, जे तुम्ही ऐकता बघता. असं नाही, असं काहीही चुकीचा विचार करायचा नाही, कधीही चांगला पॉझिटिव्ह विचार करायचा. ते आयुष्य पुन्हा नाहीये, त्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या, वाईट काहीही डोक्यात ठेवायचं नाही, फक्त चांगलं ध्येय चांगलं उद्दिष्ट ठेवायचं आणि चालत राहायचं. नक्कीच तुम्ही यशस्वी होणार. त्यामुळे आपल्याला अपूर्वा मॅडमही बोलणार आहे, तर त्यांनाही संधी देणार होता बोलण्याची. आता मी जे बोलले हे तुम्हाला पटलंय का, तुम्हाला आवडलं का, काही चुका झाल्या का माझ्याकडे सांगताना? एक चांगल्या एक साध्या भाषेत तुम्हाला समजेल असं मी सांगितलंय. आणि कसं बोलण्यासाठी खूप गोष्टी असतात, पण कसं असतं तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी पण तेवढी पाहिजे. पण जे काय आम्ही सांगितलंय किंवा आम्ही सांगतो त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तसं राहा. आणि पहिला आता तुम्ही कसं लगेच ओळखले की नाही, म्हणजे आयुष्यात तुम्हाला हे तीन गुरु किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्याशिवाय कुणी नाही रे आपल्याला, तुम्हाला कुणीही नाही पाठीशी. हेच लोक असतात तुम्हाला जे तुमच्या चांगल्यासाठी बोलतात. म्हणून सगळ्यांचा आदर तर ठेवायचा आणि नेहमी आयुष्यात प्रामाणिक राहा, प्रत्येकाचा आदर करा. जरी तुम्हाला चुकून कुणी अपमान केला तर सोडून द्या, तो तसा आहे माणूस किंवा ती तशी आहे, सोडून आपण चांगलं राहायचं, आपण त्यांच्याशी चांगलं वागवून द्यायचं. आपण कारण आपल्यातला चांगला गुण हा आपण दाखवून द्यायचा. आणि चांगलं हे नेहमी टिकतं, ते टिकावं असतं. खोटेपणा कधीही टिकत नसतो, तर कधी उघड होतो. त्यामुळे खरेपणाने राहिलं तर आपण एक आदर्श नागरिक, आदर्श व्यक्ती म्हणून आणि एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. त्यामुळे कसं आहे, आता सगळ्यांना समजलं आहे. आता अपूर्वा ताई आपल्याला थोडक्यात सांगतील, त्यांचंही तुम्ही ऐका आणि हे सगळ्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. हे मार्गदर्शन नाही आहे, हे तुमच्या फ्युचरसाठी मिळालेलं तुम्हाला एक थोडंसं हे आहे की बाबा. आणि 10वी-12वीला तुम्ही ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस एवढंच माझं शेवटचं अजूनही डबल मी तेच सांगते, तुम्हाला दडपण नाही आलं असं करिअर निवडा. व्यावसायिक सुद्धा संधी आहेत, व्यावसायिकालाही लक्ष द्या आणि वेगवेगळ्या विविध प्रत्येक जॉबमध्ये काम करणं गरजेचं आहे. फक्त एकाच मार्गाने चालू नका, वेगवेगळे विषय निवडा, वेगवेगळे करिअर निवडा. तुम्ही सगळ्या प्रकारच्या जॉबसाठी तयार राहा. एकच कुठलंही असं बाबा हे प्रत्येकाने वेगळा विचार करा, प्रत्येक जणांनी वेगळं बनायचं आणि चांगलं बनायचं आहे, स्पेशल बनायचं आहे. त्यामुळे कसं अभ्यास करा भरपूर, पहिले शारीरिक मानसिक स्ट्रॉंग राहा आणि तुम्हाला नक्की छान वाटेल. पुढे जाऊन तुम्ही यशस्वी व्हाल ही मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.